ज्ञाना परमेश्वरा ज्ञाना तुला कुठे काही लागलं नाही ना लेकरा? हा ज्ञाना दादा तुला चटका नाही लागला ना? कुणामुळे बसला? काय काय पोरी कुणामुळे बसला? अगं ही तर फक्त सुरुवात आहे, अजून लई चटके सोसावे लागणार आहे तुझ्यामुळं. ओ इसोबा शास्त्री, तुम्हीच बघा अवा कुणी जाऊन आग नाही लावली कुटीला. या पोरीने एकटक बघितलं आणि आग लागली. याचा अर्थ एकच, ही पोरगी अपशकुनी हाय, पांढऱ्या पायाची हाय. लोक तिला ग्रामाबाहेर काढा. हे मी होऊ देणार नाही. क्षमा करा, पण हा केवळ एक निव्वळ योगायोग असू शकतो असंच ना. पण एवढ्या थोड्या कालावधीमध्ये दोनदा योगायोग. ग्रामजोशी, काय गे पोरी, कशी पेटली कुटी? नाही हो, ठाव नाही मला, खरंच ठाव नाही. मी स्वतः पाहिलं, ही पोरगी एकटक त्या कुटीकडे बघत होती. आता ह्याला अपशकुन नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? महादू दादा, जर दृष्टीने अग्नी भडकला असता तर पाषाणाची किंवा काष्ठाची आवश्यकता भासली असती का? ज्ञानेश्वर, तुमच्या हट्टापायी तुम्ही समजा ग्रामाला वेठीला धरताय. यमुनाबाई, ज्ञानेश्वरांबद्दल आम्ही वेडवाकडा ऐकून घेणार नाही, आधीच सांगून ठेवतोय. म्हणजे तुम्ही अजूनही या कार्ट्यांच्या बाजूने आहात? ग्रामजोशी, हे पहा, हा विषय जितक्या सहजपणे आम्ही मागच्या वेळी संपवला होता, तो यावेळेस इतक्या सहजपणे संपवणं शक्य नाही. शांतम बाबा. अहो इसोबा शास्त्री, तू हे बघा पाटील, लोकमत ही एक खूप मोठी शक्ती आहे आणि ती दुर्दैवाने या कोवळ्या पोरीच्या विरोधात आहे. त्यामुळे आळंदी ग्रामाचा प्रमुख म्हणून आम्हाला त्याची दखल घेणं भाग आहे. पण म्हणून त्या मुलीला आळंदी बाहेर? म्हणजे तुम्हाला बी असं वाटतं की ही पोरगी अपशकुनी आहे? हे बघा पाटील, आम्ही काही नक्की सांगू शकत नाही, निदान आत्ता तरी सांगू शकत नाही. ज्ञानेश्वरा, येतो आम्ही. शांतम पापम, चला. जय वनदेवी. ए अरे घाबरलो ना म्या. एक तर आधी राक्षसवाणी दिसतोय, गचकलो असतो म्हणजे. काम झालं का? हो. यानं खेळ सुरू होईल ना? व झटक्यात खेळ सुरू होईल आणि झटक्यात खेळ संपल बी. जय वनदेवी. आणि नाही संपला तर मी तुम्हाला तोंड दाखवणार नाही. तशी सोय इसोबा शास्त्री करतीलच. हा, हे घे. आणि ध्यानात ठेव, पहिली झेंगी कुठनं पडली हे जर ग्रामातल्या लोकांना कळलं ना तर
जय वनदेवी. तसं काय बी व्हायचं नाही. मी जसं सांगतो तसं ते औषध वापरा. त्याने थिनगी बी पडल आणि वनवा बी पेटल. आणि त्या वनव्याचा चटका आमासनीच लागला तर असं कसं? हे घ्या. आणि चटक्यापासून तुमचं रक्षण होईल आणि तुमचे शत्रू पण राहतील वनव्यात जळत. जय वनदेवी. हा बरोबर. निघ आता. शांतम पापम शांतम पापम. ए बाळा प्रवरा, नको लपवूस अश्रू. आजोबांपासून कोणी काही लपवतं का? आई बाबा पासनं बी लपवतच आल्या. आजोबांचं काय? बाळ प्रवरे, अशी कोमेजून जाऊ नकोस. दादा मी जाते. माझ्यामुळे उगा तुम्हा समजासनी नग तरास. प्रवरे अगं, असं आम्ही तुला म्हणायला हवं. ज्ञानदादा आणि गुरुदादा तुला इथे घेऊन आलेत खरे, पण इथे आल्यानंतर तुला त्रासच भोगावा लागतोय. पण तू काळजी करू नकोस. ज्यांच्यामुळे तुला या वेदना सोसाव्या लागताय त्याचं फळ त्यांना एक दिवस भोगावंच लागेल. चुकीची समजूत काढतोयस बाळा. तुला यातना होत आहेत हे खरंय, परंतु ज्यांच्यामुळे यातना होत आहेत त्यांच्याविषयी मनात क्लेश धरू नकोस. त्यांचा नाही, त्यांच्यातील खलप्रवृत्तीचा नाश व्हायला हवा. बाळा, तू खेळताना अनेकदा पडली असशील, पण पुन्हा उठून तो खेळ जिंकली असशील. हा खेळही तुला तसाच जिंकायचा आहे. कुणासाठी जिंकायचं? कोण हाय माझं? आई बाबा नाही, सगळे सोयरे नाही, घरदार नाही. आम्ही आहोत ना, आणि सदैव राहू. त्यातच घ्या वाटते. उद्या माझ्या वाणी तुम्हासनी बी अपशकुनी ठरवलं तर? प्रवरे, माणसं आपल्याबद्दल काय विचार करतात यापेक्षा आपण स्वतःबद्दल काय विचार करतो हे अधिक महत्वाचं आहे. खरंय. ह्या लेकरांना तर या आळंदीकरांनी खूप त्रास दिला. अधर्मी ठरवलं, पाखंडी ठरवलं. इतकंच काय, पण यांच्या वडिलांना सुद्धा अनेक दूषणं लावली. पण या साऱ्यांनी लढायचं बळ काही गमावलं नाही, कारण त्यांचा स्वतःवर ठाम विश्वास होता. बाळा, तू अपशकुनी नाहीस, तू शुभशकुनी आहेस. कारण इतक्या लहान वयात तुला ज्ञानेश्वरांचा आणि निवृत्तीनाथांचा सहवास लाभला. केवळ आमचाच नाही, माणसाला जीव लावणाऱ्या माणसांचा सहवास मिळणं हीच भाग्याची गोष्ट असते. अनेकांना तेही मिळत नाही का? माणूस हा एका दवबिंदू सारखा असतो. त्याला इच्छा असते ती एका पानाने त्याला झेलण्याची. आम्ही सारे आहोत तुझ्या सवे. असो, तू आज पिठलं भाकरी बनवलंय असं समजलंय आम्हाला. हो. अरे मग आम्हाला कधी खाऊ घालणार? वाढते. प्रवरे, फारच चविष्ट झालाय या पिठलं भाकरी. मुक्ते, तूही शिकून घे हिच्याकडून. चालेल. प्रवरे, शिकवशील ना मला?
काय झालं बाळा? म्या रडल्यावर माझी कोणीच समजूत काढली नव्हती. माझ्या रडण्यानं कोणालाच फरक पडत नव्हता. परंतु उद्या वेळ पडली तर त्यांचे आसव तू मात्र पूस. एक गोष्ट ध्यानात ठेव, प्रत्येक सजीवाला महत्व आहे आणि प्रत्येक जीव मोलाचा आहे. संपत्ती विपत्ती दुःख हरेल अवघा शोक, वेगी करुनिया विवेक हरिस्मरण करी. मंत्रयंत्र सूत्रधारी सिद्ध साध्य तोची हरी, नित्य जपोनी वैखरी आप्तता करी हरीसी. ज्ञानदेवे जप केला मग समाधी सबैसला, नाम घेता बोध झाला देव आला हृदयासी. शास्त्री बुवा, हे घ्या, हे प्रसादात मिसळा, म्हणजे ठिणगी उडल, आग लागल आणि वनवाच पेटल, असं तो माणूस बोलला. छान छान नारबा, उत्तम काम केलेलं आहे. पण काय रे नारबा, आपला वार आपल्यावरच उलटला तर? नाही, हे औषध तू आणलंयस म्हणून भय वाटतंय. हो ग्रामजोशी, भ्या वाटायचं काहीच कारण नाही. आपला वार आपल्यावरच उलटू नाही म्हणून त्याचा तोडगा बी संगच घेऊन आलोय. घ्या घ्या, तोंड गोड करा आजच. उद्या करायला गेला तर मग नारबा, आज अनेक दिवसांनंतर आम्ही प्रसन्न आहोत तुझ्यावर. पण विसोबा शास्त्री, ग्रामजोशी, आता पण परंतु किंतु नाही. आता मी वाट बघतोय ती फक्त उद्याच्या दिवसाची. उद्याचा दिवस आपल्यासाठी सुखाची शिंपण घेऊन येणारा आहे आणि त्यांच्यासाठी वेदनांचा वणवा. शांतं पापं शांतं पापं. ब्रह्मस्वरूपिणी श्री सूर्य नारायणा इदम अर्घ्यं दत्तन्न मम. ब्रह्मस्वरूपिणी श्री सूर्य नारायणाय इदम अर्घ्यं दत्तन्न मम. आमच्यावर दया करा निवृत्तीनाथा, आमच्यावर उपकार करा. वय, आमच्या सुखाची भीक फक्त तुम्हीच आम्हाला देऊ शकता. आमच्यावर दया करा. उठा उठा, कृपया असं वागू नका. उठा. माणसाने चरण स्पर्श केवळ त्याच्या मात्या पित्याला, गुरुला आणि परमेश्वराला करावा. अहो, आमच्यासाठी तुम्हीच परमेश्वर आहात. आम्ही ज्याच्यासाठी आसुसलेले आहोत ते तुम्हीच आम्हाला मिळवून देऊ शकता. म्हणजे मी समजलो नाही. अहो, लगीन करून लई वर्षे झाली. आज लेकरू होईल, उद्या लेकरू होईल म्हणून आस लावून बसलो आम्ही. पण आम्ही आयुष्यभर तुमचे चरण सोडणार नाही. पण एवढं दान आमच्या झोळीत टाका. आपलं दुःख आभाळा एवढं आहे हे मी जाणतो. आपली ओढ, आपली तगमग
हे सारं काही मी जाणतो, पण आपलं सहाय्य करणं माझ्या हाती नाही, ते केवळ परमेश्वराच्याच हाती आहे. आम्ही सोपानांना भेटलो, ते बी असंच म्हणले, आपण तर त्यांचे गुरु आहात, आपणच काहीतरी दिव्य करा आणि आमची जोडी. दिव्यत्व हे स्वतःच्या इच्छेने नाही, अंतरीच्या प्रेरणेने आणि परमेश्वराच्या इच्छेने होत असतं. सोपान बी आम्हासनी हेच म्हणले. कारण हेच सत्य आहे. आपलं सहाय्य करण्याचं बळ माझ्या हाती नाही. ते जर असतं तर मला फार आनंद झाला असता, पण ते केवळ परमेश्वराच्याच हाती आहे. क्षमा करा. जय सिद्धेश्वर, जय सिद्धेश्वर. प्रतिवर्षीप्रमाणे सिद्धेश्वराचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी आज आपण इकडे सगळे जमलेलो आहोत. गतकाळातल्या चुकांसाठी सिद्धेश्वराकडे क्षमा मागायची आणि भविष्यात आम्हाला चुका सुधारण्याची संधी दे, ही प्रार्थना करण्याचा आजचा हा दिवस. आमच्याही यातून गतकाळात अनेक चुका घडल्या. ज्ञानेश्वरांसारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला अनंत क्लेश आणि यातना आम्ही दिल्या. पण आज तुम्हा सर्व ग्रामस्थांसमोर आमच्या या पापाचं परिमार्जन आम्हाला करायचं आहे. म्हणून आमची अशी इच्छा आहे की यावर्षी सिद्धेश्वराच्या पूजेचा मान हा ज्ञानेश्वरांनी स्वीकारावा. शांतंपा. या ज्ञानेश्वरा या. अहो साक्षात सिद्धेश्वर देखील आपल्या हातून पूजा घडावी याच्यासाठी वाट पाहतोय. आमची नाही परंतु त्याची इच्छा तरी पूर्ण करा. या या. नाही शास्त्री, आपण जो मला मान दिलात त्याबद्दल मी आपला सदैव ऋणी राहील, परंतु ते करण्यास मी पात्र नाही एवढं मात्र निश्चित. नाही नाही असं म्हणू नका ज्ञानेश्वरा, आमचं मन मोडू नका. अहो हा तुमचा मान आहे. या. शास्त्री, अहो मान सन्मानाला कर्तृत्वाचं कोंदण असावं लागतं. सिद्धेश्वराची पूजा मी माझ्या मनात क्षणोक्षणी करत असतोच, परंतु जाहीर सभेत ती अशी पूजा करणं मला योग्य वाटत नाही. आपण माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ आहात. आणि या ग्रामाचे आपण धर्ममार्तंडही आहात, त्यामुळे आपणच ही पूजा करावी असं मला वाटतं. शास्त्री, अहो ज्ञानेश्वरांचा कल हा नेहमीच असल्या मान सन्मान टाळण्याकडे असतो. होय. आता आपल्यासारख्यांच्या प्रेमाखातर कधी कधी त्यांना स्वीकारावं लागतं एवढंच. परमेश्वराची पूजा ही स्वेच्छेने व्हायला हवी, सक्तीने नाही. ज्ञानेश्वरांच्या मनाविरुद्धही काही घडू नये. आणि म्हणून विसोबा शास्त्री, आजच्या पूजेचा मान आपणच स्वीकारावा. जशी आपली सर्वांची इच्छा. शांतम पापा. या. काय झालं काय प्रसाद? हा झालं की. हा बरं, तुम्हासनी पाटलांनी बोलवलंय. हा प्रसाद. अहो होत राहील, तुम्ही चला बिगी बिगी चला. अहो चला की, चला चला चला.
चला, सुविहित पूजा पार पडलेली आहे आणि अवघ्या आळंदी ग्रामाचा एखाद्या पित्याप्रमाणे सांभाळ करणाऱ्या पाटलांनी नैवेद्य देखील दाखवलेला आहे. बर का पाटील, नाही, आमची अशी इच्छा आहे की या प्रसादाचं वाटप ह्या चिमुरडीच्या प्रवराच्या हातून सर्व ग्रामस्थांना व्हावं. शांतम बापा, नाही, या अपशकुनी पोरीने वाटलेला प्रसाद आमासनी चालायचा नाही. या अपशकुनी पोरगी थांबा. ज्ञानेश्वरांच्या म्हणण्यानुसार ही मुलगी अपशकुनी नाही आणि ज्ञानेश्वरांचा शब्द हा आमच्यासाठी अखेरचा शब्द आहे. जोपर्यंत कुठलाही पुरावा मिळत नाही तोपर्यंत या मुलीला आम्ही अपशकुनी म्हणणार नाही आणि कोणाला म्हणूही देणार नाही. शांतम पापम.